किमान कोटीमध्ये तरी असाय. ती क्रमांक एक कोटीपर्यंत तरी असाय. आज आमच्या सोलापूर जिल्ह्यातला स्टेनकासारखा ड्रिंकिंग वॉटरचा प्रोजेक्ट आज 6 राज्यामध्ये कार्यरत झाला. तशी जर आपल्या एखाद्या तरुण बघा, एक योजना 2016-17ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना लॉन्च केली. ही पहिली ऑनलाईन सेवा, ऑनलाईन योजना होती. त्याच्यामुळे किती यश मिळेल हे सांगता येत नव्हतं, लोकांपर्यंत पोचण्यामध्ये सांगता येत नव्हतं. परंतु आम्हाला जबाबदारी दिल्यानंतर साहेबांचं पाठबळ असल्यामुळे आम्ही पोचलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांनी 10 लाखाचे 15 लाख केले. आता नवीन मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही लेखी नागपूरला अधिवेशनामध्ये मी पत्र दिलं होतं की आता या योजनेमध्ये अजून सक्षम करण्याकरिता आपण एक 25 लाखापर्यंतचं करावं, आणि तो प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे. मुख्यमंत्री कधीतरी आढावा बैठक घेतील आणि त्यानंतर तो अंतिम निर्णय घेतील. राजकीय प्रश्न पण आहे. ही योजना बोगस आहे. मतविभाजन केल्यासाठी केलेली जी योजना आहे आणि याद्वारे भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केलेला पाहिला. बघा, लाडकी बहीण ही योजना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कालखंडात सुरू झाली. त्याचा उद्दिष्ट फार स्पष्ट आणि चांगला होता. त्याच्यामध्ये अटी शर्ती होत्या, ज्या अटी शर्ती काही लोकांनी नजरअंदाज केल्या. परंतु तरीही लाडकी बहिणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांना, कोट्यावधी महिलांना जात पात राजकारण न पाहता त्यांना मदत झालेली आहे, आणि ती मदत खरंच झालेली आहे. आमच्या आदितीताई तटकरे त्यांच्याकडे तो विभाग आहे, आणि अजितदादा पवार असतील यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर सांगितलेले आहे की या योजनेची खंडित होणार नाही. नक्कीच निवडणुकीच्या नंतर काही लोकांनी स्वतःहून जाणीवपूर्वक जे काही अटी शर्तीचा भंग केला असेल, त्यांनी त्या महिलांनी जाऊन ते सरेंडर केलं, ते ठीक आहे. पण ही योजना चालू राहणार आहे, आणि संजय राऊतांचा प्रत्यक्षात अजून सकाळची त्यांच्या भोंग्याची जी पद्धत आहे ती अजून चालूच आहे. त्यामध्ये काय ते व्यत्यय आलेला नाही आहे. किमान कोटीमध्ये तरी असाय. ती क्रमांक एक कोटीपर्यंत तरी असाय. आज आमच्या सोलापूर जिल्ह्यातला स्टेनकासारखा ड्रिंकिंग वॉटरचा प्रोजेक्ट आज 6 राज्यामध्ये कार्यरत झाला. तशी जर आपल्या एखाद्या तरुण बघा, एक योजना 2016-17ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना लॉन्च केली. ही पहिली ऑनलाईन सेवा, ऑनलाईन योजना होती. त्याच्यामुळे किती यश मिळेल हे सांगता येत नव्हतं, लोकांपर्यंत पोचण्यामध्ये सांगता येत नव्हतं. परंतु आम्हाला जबाबदारी दिल्यानंतर साहेबांचं पाठबळ असल्यामुळे आम्ही पोचलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांनी 10 लाखाचे 15 लाख केले. आता नवीन मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही लेखी नागपूरला अधिवेशनामध्ये मी पत्र दिलं होतं की आता या योजनेमध्ये अजून सक्षम करण्याकरिता आपण एक 25 लाखापर्यंतचं करावं, आणि तो प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे. मुख्यमंत्री कधीतरी आढावा बैठक घेतील आणि त्यानंतर तो अंतिम निर्णय घेतील. राजकीय प्रश्न पण आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण 14,923 LY आहेत. त्याच्यामध्ये 13,470 हे साधारण लाभार्थी आहेत, आणि एकंदरच 1,122 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे, आणि महामंडळामधून साधारण 102 कोटीचं व्याज परतावा दिलेला आहे. आता याच्यात जर आपण पाहिलं तर काही तालुक्यांमध्ये फिगर कमी जास्त आहे. उदाहरण देतो मी की सोलापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये थोडंसं तफावत आहे. म्हणजे दक्षिणमध्ये फक्त 194 लाभार्थी आहेत. आता याच्यामध्ये काय होतं, सोलापूर सिटीमध्ये वेगवेगळ्या समाजाची संख्या जास्त आहे. आता अक्कलकोटमध्ये फक्त 121च लाभार्थी आहेत. त्याचं कारण काय, तर अक्कलकोटमध्ये बऱ्यापैकी नॉन मराठा समाजाची लोकं जास्त आहेत. म्हणजे काही ठिकाणी चांगलं पण आहे. आता काही ठिकाणी आम्ही बार्शीमध्ये घेऊ तर बार्शीमध्ये 1600 लाभार्थी भेटतात. त्याच्यानंतर आम्हाला पंढरपूरमध्ये 2700 लाभार्थी आहेत. म्हणजे लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त असते. दुसरं असंही असतं की कधीकधी शासनाची योजना ही थकवणं आणि ते NPAला जाणं हा एक मोठा भाग असतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतो. बँक आपला व्याजाचा परतावा 12% आणि बँक 8%, 90-60% हे कर्जदाराला भरावं लागतं. जर कॅशलेस इन्शुरन्स असेल तर ती हॉस्पिटल तेवढ्या रकमेमध्ये उपचार करतो. तशी बँका 7-7%, 4% जास्त घेतात.
तुम्ही सुद्धा त्याला तंबी दिली पाहिजे की आम्ही दिलेल्या रकमेचं तेवढंच व्याज घेतो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबर सहकारी बँकेने फार मोठा आता वाटा वाढलेला आहे आणि त्यांना कळतं की 12% प्रमाणे व्याज परतावा येत असेल तर ते आपण म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी 12%पेक्षा जास्त व्याजदर लावतात. परंतु सातत्याने आम्ही एक काम केलं की आम्ही ह्यांना लेखी कळवलेलं आहे आणि लेखी करून काही लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद पण दिला. परंतु जे 12%पेक्षा जास्त व्याजदर लावतात त्यांना आम्ही प्रत्यक्षात भेटून त्यांना त्या ठिकाणी कमीत कमी 12% तरी व्याजदर लावावे अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि परत एकदा करू आम्ही तिथे. लोकमंगलनं 12% गरज. आणि खास करून लोकमंगलचा उल्लेख आमचे नेता आनंद जाधव यांनी केला की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन 12% प्रमाणे विशेष बाबमधून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ते देतात. दुसरा प्रश्न सर असा आहे, आपण 10 लाखाची 15 लाख प्रसार आणि प्रसिद्धी हे काहीशा प्रमाणात कमी पडते असं वाटतं आणि त्याचं जे सेंटर पाहिजे किंवा वारंवार म्हणजे दर 15 दिवसाला महिन्याला एखादा आढावा किंवा आपण स्वतः येणं जाणं किंवा ॲज वेल एज याची जी प्रसिद्धी पाहिजे ती खूप कमी पडते असं अनेक लाभार्थ्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं विशेषतः मराठा समाजाचं तसं आक्षेप आहे. नाही असं नाही काय, मराठा समाजातले आमचे बरेचसे नेते आहेत जे वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या छत्रीखाली एकत्र येतात परंतु काही लोकांचा अजेंडा वेगळाच. आपल्या विचाराचा पक्ष सत्तेवर आला तर आपण घरात बसायचं, काही शब्द काढायचा नाही आणि आपल्या विचाराच्या पलीकडचं जर पक्ष सरकार सत्तेवर आल्यानंतर उगीचच काही ना काहीतरी विषयावरती चर्चा सुरू करायची, बैठका घ्यायच्या आणि जे चांगलं चालले तिथं व्यत्यय निर्माण करून द्यायचा. परंतु आपल्याला असं वाटत असेल तर आम्ही कमी पडणार नाही. आम्ही लवकरच या जनता दरबारच्या निमित्ताने 23 तारखेला आम्ही कलेक्टर कार्यालयामध्ये या ठिकाणी महामंडळाच्या योजनेअंतर्गत आम्ही बैठक घेतो आहे. त्याच बैठकीबरोबर आम्ही ई सेवा केंद्र जेवढे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनाही कलेक्टर साहेबांना विनंती करू की त्यांना मिटिंगला बोलवा, कारण ई सेवा केंद्राकडनं महामंडळाच्या लाभार्थ्यांची लुबाडणी फसवणूक होत आहे. 10,000 हजार रुपये एक LY काढायला घेते आहेत, ज्या LYची किंमत नाममात्र दराने 0 आहे. म्हणजे 0मध्ये फक्त तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं, तुम्हाला 1 रुपये द्यायचा नाही, तिथं तुम्ही 10,000 रुपये घेताय LY काढायला. म्हणजे आपणही किती चुकताय. तर अशा प्रकारच्या बैठका होणार आहेत. 24 तारखेला शनिवारी या ठिकाणी आम्ही जनता दरबार लावतो आहे. जसं आम्ही पंढरपूरला जनता दरबार उद्या घेतलेलं आहे सकाळी, तसं मी सोलापूरला 24 तारखेला लावणार आहे. दिवसभर थांबणार आहे, दिवसभर लोकांना भेटणार आहे. कुठल्याही मराठा चळवळीतली लोकं असतील, लाभार्थी जे असतील, त्यांचे काही प्रश्न असेल त्या सगळ्या प्रश्नाशी आम्ही चर्चा करणार, त्याला न्याय मिळवून देणार. अच्छा.